हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघू शकता इथे टाटा हॉस्पिटल जे मुंबई आहे याच्यासाठी फार्मसिस्टच्या परमनंट पोस्ट निघालेल्या आहे. ओके, याची जी सॅलरी आहे, ज्याची रिक्रुटमेंट आहे, त्याचं एलिजिबिलिटी, सॅलरी सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. ओके, सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि फॉर्म कसं भरायचं याविषयी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे नर्सेससाठी. सो सेम लाईक तुम्हाला पण भरायचं आहे. ओके, ती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दाखवून देतो आहे. टाटा हॉस्पिटलचं जे मेन हे आहे tmc.gov.in हे ओपन करायचं तुम्ही. ओके, बघा. ओके, हे जस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर जस्ट स्क्रोल डाऊन करायचं खाली. यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार की सर कुठे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ओके, बघू शकता ही ॲडव्हर्टाइजमेंट तुमची आहे. ओके, आणि ही जी आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट नर्स एची आहे. ओके, नर्स एची ही आहे ॲडव्हर्टाइजमेंट. आणि ही याच्यामध्ये फार्मसिस्ट, टेक्निशियन, एंडोस्कोपिक टेक्निशियन, फिजिसिस्ट, ओके, आणि जे डॉक्टर्स वगैरे सगळ्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट याचे मेडिकल आणि नॉन मेडिकल पोस्ट इथे आहे. नर्सिंग पोस्ट इथे आहेत. ओके, जे नॉन मेडिकल पोस्ट याच्यामध्ये दिलेले आहे त्यामध्ये. ओके, इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच नर्सेस स्टुडंट, जे नर्सिंग स्टुडंट आहेत त्यांनी फॉर्म भरलेला असेल. सध्या आता मी हे फार्मसीसाठी का बनवत आहे, कारण मला कुठेही फार्मसिस्ट विषयी व्हिडिओ दिसला नाही. तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कमी पोस्ट आहेत बट बघून घेऊ आपण. ओके, तर व्ह्यू करा तुम्ही. ओके, 14 नोव्हेंबर हे लास्ट डेट आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑलरेडी सुरू झालेलं आहे हे सेम. याला बघून घेऊ ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आणि याच्यामध्ये बघू शकता स्टार्टिंग टाईम 16 ऑक्टोबरचा होता, एंडिंग टाईम 14 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि टोटली हे परमनंट पोस्ट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, परमनंट पोस्ट आहे. इथे कुठलंही कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असं दिलेलं नाही आहे. ओके, तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि हे टाटा हॉस्पिटल जी मुंबई आहे त्याच्यासाठीच हे जे आहे सगळं तुम्हाला भरलं जाणार. ओके, ठीक आहे. सॉरी, ती ॲडव्हर्टाइजमेंट दुसरी होती, ही ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पकडा. फुल टाईम आहे 14 नोव्हेंबर शेवटची तारीख. ओके, खाली जर स्क्रोल डाऊन केलं तुम्हाला इथे तुम्हाला दिसेल की ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे कुठे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल मुंबई. ओके, अंडर ऑटोनॉमस बॉडी गव्हर्नमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, ॲटॉमिक एनर्जीच्या अंडरमध्ये येतं. ओके, टोटली सेंट्रल गव्हर्नमेंटची ही वॅकन्सी आहे. यामध्ये बघू शकता ही वॅकन्सी आहे तुमची. ओके, जवळपास किती पोस्ट आहे तुमचे? टोटल 4 पोस्ट आहे. ओके, एक ओपनची आहे, एक EWS, एक OBC आणि STची वॅकन्सी आहे. जसं तुम्ही SCचे कॅन्डिडेट आहेत तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता. ओके, ठीक आहे. फीजविषयी मी तुम्हाला ऑलरेडी पुढे सांगणार आहे तुम्हाला. अप्पर एज लिमिट ओपनसाठी 30 वर्ष. ओके, आणि बाकी जे कॅटेगरी आहे कॅटेगरीनुसार जर OBC असाल तर तुम्ही 33 इयर्सपर्यंत फॉर्म भरू शकता. आता SC आहे, तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरत आहे तुम्हाला 30 वर्षाच्या खालीच फॉर्म भरावं लागेल. 30 वर्षाच्या वरती असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, कारण SCची पोस्टच नाही आहे. ओके, EWS आहे, EWSला पण 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि STला आहे 35 इयर्स तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे? B फार्मसी, D फार्मसी दोन्हीही फॉर्म भरू शकता. ओके, तुमचं रजिस्ट्रेशन असायला हवं फार्मसी काउन्सिलसोबत. ओके, त्याच्यानंतर आहे इसेन्शियल एक्सपिरियन्स काय? B फार्मसी असेल तुम्हाला तर 1 वर्षाचा अनुभव हवा. आणि D फार्मसी असेल तर 3 वर्षाचा अनुभव हवा. ओके, कुठे? कमीत कमी 200 बेडेड हॉस्पिटलमध्ये. कमीत कमी 200 बेडेड हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जर B फॉर्म असेल तर तुम्हाला 1 वर्षाचा, D फॉर्म असेल तर 3 वर्षाचा अनुभव हवा. ओके, त्याच्यानंतर लोकेशन कुठे आहे? टाटा हॉस्पिटल परेलला तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. ओके, तुम्हाला सॅलरी किती मिळेल? ओके, सॅलरी याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, लेवल 5मध्ये तुम्हाला मिळेल. ओके, 29,200 लेवल 5मध्ये सेल 1 प्लस अलाउन्सेस अप्लिकेबल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 29,000 हे तुमचं बेसिक झालं. याच्यामध्ये TA प्लस DA प्लस HRA. ओके, आणि त्यानंतर बाकी तुमचे अलाउन्सेस जे आहे फार्मसीचे वगैरे ते हार्ड अलाउन्सेस वगैरे हे सगळे पकडून जवळपास तुम्हाला 55,000 ते 60,000 तुमची हे सॅलरी बनणार. कारण आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशननुसार सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. यामध्ये एज रिलॅक्सेशन तर पहा, SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, 10 वर्ष PWDला. ओके, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर जर फीजची गोष्ट केली तुम्हाला तर फीज बघून घेऊ. याच्यामध्ये 14 तारखेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, ठीक आहे. याच्यासाठी फीज मी तुम्हाला जसं सांगितलं होतं मागे, जस्ट अ मिनिट. फीज बघू शकता इथे. इथे फिमेल्स कॅन्डिडेट SC ST फिमेल कॅन्डिडेटसाठी पर्सन विथ डिसेबिलिटेड कुठलंही फीज लागणार नाही, डायरेक्ट फॉर्म भरायचं तुम्ही. ओके, फक्त जर तुम्ही OBC येत असाल आणि जर मेल कॅन्डिडेट येत असाल, मेल OBC मेल ओपन येत असाल, ओके, त्या कॅन्डिडेटला 300 रुपये फीज लागणार. ओके, अदरवाईज बाकी मेल ST असो फिमेल ST असो तुम्हाला फीज लागणार नाही. ओके, फिमेल कॅन्डिडेटला पैसे लागणार नाही आणि PWDवाल्यांना पैसे लागणार नाही. ओके, सो दॅट्स इट. आणि बाकी यामध्ये बघूया की तुमचं एक्झामिनेशन पॅटर्न कसं येईल. आपली जी पोस्ट आहे याच्यामध्ये येतं
ओके, तर ह्या सेक्शनमध्ये येतं सिरियल नंबरमध्ये. सो रिटन एक्झामिनेशन असणार आहे. ओके, म्हणजे इथे 50 MCQ येतात. ओके, 50 MCQ 2 मार्क. ओके, त्याच्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार. स्किल टेस्ट म्हणजे तुम्हाला असे 1 2 3 4 असे सेक्शन्स असणार. तिथे तुम्हाला प्रत्येक सेक्शनला तुमचे काही क्वेश्चन्स असणार, ते तुम्हाला आन्सर करावं लागेल. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ स्किल टेस्ट अँड रिटन एक्झामिनेशन तुमचं सिलेक्शन होणार. ओके, तुम्हाला काही डाऊट आला सो प्लीज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आणि ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, याच्यावरून TMCच्या वेबसाईटवरून, आणि व्यवस्थित वाचा. ओके, जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कुठे कामाला असेल तर तुम्हाला NOC द्यावं लागेल. जर तुम्ही कुठेही कामाला नसेल, नो वरी, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता. ओके, एक्झामिनेशन अपिअर करू शकता. ओके, याची एक्झाम तुमची एक जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार. ओके, आणि सिलेक्शन लिस्ट तुम्हाला मे-जूनपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळेल. ओके, हॉस्पिटलला. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.